बी पॉझिटिव्ह या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर 12वीच्या निकालानंतर अनेक घरात आनंदोत्सव असेल, पण अशीही काही घरं आहेत जिथं आज शोकाकुल वातावरण आहे। अपयशानं खचलेल्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी आज अख्खा महाराष्ट्र हादरलाय। यवतमाळमध्ये 2 विषयात नापास झाल्याच्या नैराश्यातून कोमल चाचणेनं आत्महत्या केली आहे, तर वणीतल्या रागिणी गोडेनं पेपर अवघड गेले म्हणून निकाला आधीच आपलं आयुष्य संपवलंय। धक्कादायक गोष्ट ही की तिला 12वीत तब्बल 78% गुण मिळाले होते। पिंपरीमध्ये तर मुलाला अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून एका पित्यानंच आत्महत्या केली आहे, तर अकोल्यातल्या पवन गवईनं अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून जीवनयात्रा संपवली आहे। प्रश्न असा आहे की 12वीची परीक्षा म्हणजे सर्वस्व आहे का? मुलं कमकुवत का होतायत मानसिक दृष्ट्या? त्यांच्यावरती पालकांच्या अपेक्षांचं ओझं आहे का, की समाजातल्या खोट्या प्रतिष्ठेची ही मुलं शिकार आहेत? आणि या सगळ्यांसंदर्भात बोलण्यासाठी पुण्याहून मानसोपचार तज्ञ वासुदेव परळीकर आता आपल्यासोबत आहेत। परळीकर जी, तुम्ही या सगळ्या घटना आता ऐकलेल्या आहेत, पहिली प्रतिक्रिया आपली काय आहे या सगळ्या घटनांसंदर्भात? या सगळ्या घटना फार दुर्दैवी आहेत आणि याला पूर्णपणे लगेच थांबवण्यासाठी कुठलंही जादूचं औषध नाही। हो, परळीकरजी, मात्र अशा पद्धतीनं इतक्या टोकाचं पाऊल का उचललं जाते? कारण का काल निकाल आला आणि धडाधड अशा एकामागोमाग एक बातम्या येत आहेत। बरोबर बरोबर म्हणजे आपल्या कुठल्याही सिस्टीम मध्ये शैक्षणिक यशाचं जे लिंकिंग झालेलं आहे, हो, जे नोकरीशी, व्यवसायाशी, उत्पन्नाशी, सामाजिक प्रतिष्ठेशी, ते कुठेतरी याला कारण आहे। आणि याच्या जोडीला वैयक्तिक स्तरावरची कारणं वेगळी असतात। म्हणजे इम्पल्सिव्हिटी ज्याला म्हणतात, की मनात विचार आल्यानंतर, भावना आल्यानंतर कृती करून टाकायची, त्याच्यावर विचाराचं प्रोसेसिंग करायचं नाही। ह्या उद्देशाने, ह्या माध्यमातून असं होतं असं मला वाटतं। बरं, म्हणजे प्रोसेसकडे लक्ष दिलं जात नाही, इव्हेंट फक्त बघितला जातो। आणि प्राईड आणि डिफीट अशा जर गोष्टी एकत्र आल्या तर माणूस खूपदा जीव द्यायचा विचार करतो। खूप एम्बिशन आणि पराभवाची भावना, हळव्या माणसाला हे सोसत नाही की लोक आपल्याबद्दल काय बोलतील। हो, आणि परवाचा जसा एक विनोद सर्क्युलेट होत होता सोशल मीडियावर, की वडील मुलाला विचारतात की तुला काय व्हायचंय, डॉक्टर का इंजिनियर का डिसअपॉइंटमेंट। तर अशी मर्यादित दृष्टी अलीकडे नाही राहिली। खरं म्हणजे खूप संधी उपलब्ध आहेत आणि ह्याच्यासाठी खूप स्केल्स आणि टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत मानसशास्त्रामध्ये, पण त्या स्केल्सना लिमिटेशन्स आहेत। म्हणजे सुइसाइड रिस्क असेसमेंटची स्केल्स असतात, त्याला सुद्धा मर्यादित उपयोग आहे असे परवा 2 पेपर आलेत। आणि याचं कारण असं आहे की शास्त्र हे भावनेचं शास्त्र आहे, त्याच्यातून माणसांनी विचार कसा बदलावा ह्याचं शास्त्र आहे। माणसाच्या वागण्यावर कंट्रोल करणारं हे शास्त्र नाहीये। पण अलीकडे बहुतेक करून ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमुळे माझं बरोबर आलं की मला पूर्ण मार्क, नाही बरोबर आलं की 0 मार्क, अशी धारणा कुठेतरी सगळ्या विचार पद्धतीतच आल्यासारखं मला वाटतं, ज्याच्यात मुलाची रिझनिंगची कॅपॅसिटी टेस्ट होत नाही, किंवा आपल्या मातृभाषेतून तो शिकला नाही आणि दुसऱ्या भाषेत त्याला तेवढी प्रभुत्व नसेल, तर कदाचित तो अमूर्त विचार करण्यात कमी पडतो, त्याच्या व्हॅल्यूज मध्ये पुरेसं डेव्हलपमेंट होत नाही का, अशी मला शंका येते। बर, किंवा परीक्षा हे फक्त लायसन्स आहे आणि खरी करिअर पुढे आहे, असा विचार करण्यात कुठेतरी आपण कमी पडतो आणि मग इतरांशी तुलना किंवा मीडियाचा इन्फ्लुएन्स होतो। खूपदा अशा भडक ह्यांच्यामुळे माणसाचा धीर सुटतो आणि तो सगळ्यांना डिव्हॅल्यू करतो, स्वतःला आणि जगाला। पण ह्याच्यासाठी खूप चांगले असे काही सिनेमे पण सध्या बघायला मिळतात। म्हणजे कासव हे सगळ्यात नवीन सिनेमाचं उदाहरण आहे। हो, तारे जमीन पर, 3 इडियट्स
अशा सिनेमांमधून चांगले पण संदेश मिळू शकतात. हो. त्यामुळे मीडियाचा ज्युडिशियस उपयोग आणि वेळोवेळी जर तर मला वाटतं प्रोसेसकडे लक्ष ठेवणं सोपं होईल. आणि लोक काय म्हणतील ह्याच्यापेक्षा मला काय करायचं आहे आणि कुटुंब मला त्याच्यात किती साथ देतं या दृष्टीनं विचार केला तर ते पुढच्या वर्षापर्यंत थांबू शकतील ही मुलं, असं मला वाटतं. परळीकरजी, जे म्हणजे आत्महत्या करण्यासाठी पाऊल उचलत असतात अशा मुलांची मानसिकता दरम्यानच्या काळात नेमकी काय असते, जेणेकरून समजा एखाद्या मुलानं परीक्षा दिलेली आहे, त्याचा रिझल्ट जवळ आलेला आहे, पालकांना थोडा अंदाज येईल की आपला मुलगा डिप्रेशन मध्ये आहे, काय सांगाल याबद्दल? हो, हे खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. एक्झॅक्टली त्यावेळची नेमकी मनस्थिती कशी असते हे कुणाला सांगता येत नाही. राग, अपमान आणि खात्री की माझं वाईटच होणार, माझे सगळे मार्ग बंद झालेत, ह्या प्रकारच्या विचारांचा जो पगडा त्या मुलाच्या मनावरती बसतो, त्यातनं तो हळूहळू हळूहळू ह्या विचाराकडे जातो. पण कित्येकदा असा प्रयत्न नेमका करतेवेळी माणूस स्वतः भानावर नसतो, ज्याला डिसोशिएटिव्ह स्टेट म्हणतो आम्ही, तसा तो एक प्रकारच्या तंद्रीत गेल्यासारखा असतो आणि मग तो स्वभावाच्या विरुद्ध पण कृती करू शकतो. म्हणजे जो एरवी दाढीच्या ब्लेडच्या जखमेला पण घाबरेल किंवा इंजेक्शनच्या सुईला, असा 6 फुटी पैलवान स्वतःवर शेकडो वार करून घेतलेला मी पाहिलेला आहे. त्या अवस्थेत माणसाची सगळी विचार करण्याची, भावनेची आणि वागण्याची पद्धत बदलून जाते. म्हणून जवळ कोणीतरी असणं त्यावेळेला हेच सगळ्यात महत्वाचं औषध आहे. परळीकरजी, दुसरा एक मुद्दा असा आहे की सध्याची टक्केवारी पद्धत आहे की एवढे टक्के आले की ते चांगले, तर पुढे उच्च शिक्षण घेऊ शकतो, आणि त्यामुळे पालकांचा पाल्यांवरती असलेला दबाव, ही 2 कारणं असू शकतात. म्हणजे फक्त शिक्षणातली टक्केवारी वरून तुमची हुशारी मोजलं जाणं आणि त्यामुळे पालकांचा पाल्यांवरती येणारा दबाव. खरंय, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. क्षमता आणि परफॉर्मन्स यांच्यामध्ये फरक आहे. कॅपॅसिटी वेगळी आणि परफॉर्मन्स वेगळा. म्हणजे एखाद्या माणसामध्ये बुद्धिमत्ता खूप आहे पण ती पेपरात उतरली नाही त्या 2 तासामध्ये, तर ह्याचा अर्थ तो माणूस वाईट होत नाही. थर्मॉस फ्लास्क मध्ये जर तुम्ही गरम कॉफी घातली तरी बाहेरून तो गारच लागणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ ते आतली कॉफी गार आहे असा होत नाही. थर्मास मधली कॉफी आतली गार आहे असा होत नाही. तसं परफॉर्मन्स माझा कमी पडला यावेळी, माझ्यात कॅपॅसिटी चांगली आहे किंवा जी आहे ती मी अधिक वाढवू शकेन, असा दिलासा त्याला वाटायला हवा. माझं या बाबतीत 100% एकमत नाही होणार की फॅमिली प्रेशर टाकते म्हणून. अशा सगळे नमुने बघायला मिळतात. पण 12वीतली मुलं ही नुसत्या फॅमिलीचं प्रेशर घेऊन असं काहीतरी करतील अशी शक्यता कमी वाटते मला. त्या मुलाच्या आतमध्ये स्वतः विश्व एक तयार झालेलं आहे. त्या विश्वाचा, त्याच्यात तो काय विचार करतो आणि काय अनुभवतो, काय त्याची भविष्याबद्दलचे प्रोजेक्शन्स आहेत, ह्याच्यावरून त्याचे निर्णय ठरतात. निश्चित. परळीकरजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढं चांगलं मार्गदर्शन या सगळ्या मुलांना केलेलं आहे. तेव्हा आत्महत्या हा काही पर्याय नाहीये. अजून 10वी 12वी म्हणजे संपूर्ण आयुष्य नाहीये. संपूर्ण तुमचं आयुष्य आणि तुमची यशस्वीता ही तुमच्या कामावरती, तुमच्या मेहनतीवरती ठरलेली असते. तेव्हा बी पॉझिटिव्ह, काम करा, मेहनत करा, एक ना एक दिवस यश तुम्हाला नक्की मिळेल. आत्महत्या हा कधीच मार्ग नसतो.